महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना बहुमताने विजयी करणार नागरिकांचा निर्धार। 40 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग महेंद्र दळवी यांनी भरून काढला। राजाभाई केनी यांचं वक्तव्य। प्रचार रॅलीत महिला, युवा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्साहात सहभाग। अलिबाग, मुरुड, रोहा 192 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरी दळवी यांना बहुमताने विजय करण्यासाठी राजाभाई केनी, रसिकाताई केनी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत प्रचार रॅली काढण्यात आली होती। यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे प्रचारात सहभागी झाले होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीच्या सरकारमध्ये अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांनी लोकविकास कामे करून मागील 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय। महिला, युवा, ज्येष्ठ कार्यकर्ते हे उत्साहात प्रचाराचे काम करतात। महेंद्र दळवी यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्यासाठी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचा प्रचार घरोघरी करतात आणि आम्हाला विजयाची खात्री असून विकास करणारा हक्काचा आमदार म्हणून महेंद्र दळवी पुन्हा होणार असल्याचं जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांनी प्रचारादरम्यान सांगितलंय। तर यावेळी रसिकाताई केनी यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना विक्रमी मताने विजय करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाला असून लाडक्या बहिणीने महेंद्र दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार केला। काचली, पिटकरी, खातिवरे, वाघवीरा, हेमनगर, चिखली, कातलपाडा, कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार करण्यात आलाय। अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रचारानिमित्ताने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचाराचा दौरा चालू आहे। घर टू घर प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आज या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 8 ग्रामपंचायतचा प्रचार झालेला आहे। 9वी ग्रामपंचायत ही कुसुमला ग्रामपंचायत आहे। त्या ग्रामपंचायतमध्ये घर टू घर प्रचाराची रॅली आमची चालू आहे। गेल्या 15 दिवस आम्ही या विभागामध्ये प्रचार सुरू केलेला आहे। सर्व माझे कार्यकर्ते असतील, शाखा प्रमुख असतील, पदाधिकारी, महिला आघाडीच्या नेत्या, युवती या सर्व घर टू घर प्रचार करत आहेत। आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जो विधानसभा मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच आम्ही लोकांकडे मतांचा जोगवा मागत आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। या खारेपाटामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोक पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ दळवी यांना निवडून देण्यासाठी स्वतःहून ही निवडणूक खांद्यावर घेतली आणि सर्व जो तो कार्यकर्ता, प्रत्येक कार्यकर्ता, महिला, युवती असतील, हा सर्व महेंद्र दळवी म्हणून स्वतः काम करत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यरत केल्यानंतर जो महिलांचा प्रतिसाद मिळत आहे, महिलांना जो 7,500 हजाराचा आजपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेतून पैसे जमा झालेले आहेत आणि त्यामुळे महिलांचा उत्सुक प्रतिसाद या तालुक्यामध्ये आणि विभागामध्ये बघायला मिळतोय। राहिला प्रश्न विरोधक समोर जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत, त्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे गावोगावी आज मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरत आहे। परंतु 40 वर्ष ह्या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, ग्रामपंचायती आणि सर्वच सोसायटी असतील, कोयोत्सव, PNP या सर्व संस्था केंद्र त्यांच्याकडे असताना या विभागामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही। 40 वर्षापूर्वी जो विकास केला नाही त्याचा बॅकलॉग भरण्यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आज प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या विकास कामे होत आहेत। या विभागामध्ये या कुसुमला विभाग असू द्या किंवा कुर्डूस विभाग असू द्या किंवा शहापूर विभाग असू द्या, या विभागामध्ये येणारे कित्येक प्रोजेक्ट होते, हे प्रोजेक्टना विरोध करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षांनी केलं आहे। त्यामुळे या विभागातील सर्व युवा पिढी रोजगारापासून मुकलेली आहे। कारण इथे सूर्या कंपनी, रुची सोया कंपनी, स्विल इंडिया कंपनी, गेल पटनी पॉवर प्लांट, हे अनेक प्रकल्प, शहापूर येथील टाटा पॉवर प्लांट, हे सर्व प्रोजेक्ट घालवण्याचा पाप शेतकरी कामगार पक्षांनी केलेला आहे। त्यामुळे ह्या भागातली सर्व युवा पिढी आणि युवती, महिला आघाडी सर्व एकवटले आहे की पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या विकासासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत। आज आमचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, म्हणजे ग्रामपंचायत वाईज आज आमची कुसुंबळे पंचायतीचा प्रचार आहे आणि मोठ्या संख्येने माझ्या महिला इथे उपस्थित आहेत आणि जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याचा खरंच चांगला प्रतिसाद इथे तुम्हाला दिसत आहे आणि महिलांना एका हाक मारताच त्या लगेच आपल्या प्रचारासाठी किंवा मत देण्यासाठी धावून येणार आहे, त्याचा विश्वास मला आहे आणि या महिलांच्या जीवावर आपली महेंद्र दळवींची सीट लागणार आहे। हे 110% काळ्या दगडावरची रेष आहे आणि जे विरोधक आता प्रचार करत आहेत, भाजपमधील फुटीर असतील, आपले होईर असतील, पण पक्षाचा आदेश असताना सुद्धा त्यांनी जो पक्षपातीपणा केला आहे तो खरंच आमच्या शेठना पाडण्यासाठी केलेला आहे, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही। तसेच त्या
चिऊताई ज्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांनी प्रथम मला तर वाटतं ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन दाखवावे, ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून येऊन दाखवावे आणि नंतर त्यांनी आमदारकीचा फॉर्म भरावा. आणि जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की जे 1500 रुपये भीक दिलेली आहे ती भीक न देता ते तुम्हाला 1500 रुपयाची किंमत कळणार नाही ताई, कारण आम्ही मातीतून जन्म घेणारी माणसं आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं आहोत. त्याच्यामुळे 1500 रुपयाची किंमत का असते हे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या 1500चं महत्व कळणार नाही. पण ह्या 1500चं महत्व माझ्या महिला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देतील आणि धनुष्यबाणाचं बटन दाबून आमदार महेंद्र शेठ दळवी यांना भरघोस मताने निवडून देतील याची मी खात्री बाळगते. थांबते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.